नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। बीडमधल्या गुन्हेगारीबरोबरच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बंदुकांचे परवाने कुणाच्या आशीर्वादाने जिल्ह्यामध्ये देण्यात आले हा एक मुद्दा सध्या चर्चेत आहे। सभागृहामध्ये यावरून प्रश्न उपस्थित राहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबद्दल ट्विट करत धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे। बीड जिल्ह्यामध्ये अनेकांकडे परवाने नसताना सुद्धा ते बंदुका वापरत असल्याचं दमानिया यांनी व्हिडिओ पोस्ट करत आरोप केले। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा बीडमधल्या बंदूकशाहीवरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। दमानिया यांनी आज काय आकडेवारी ट्विट केलेली आहे ते आपण पाहूया। बीडमधील बंदूकशाही कुणीच विचारणारा नाही। शेजारच्या परभणीत 32 बंदूक परवाने तर एकट्या बीडमध्ये 1222 बंदूक परवाने। बीडमधील बंदूकशाही धाकच उरला नाही। परभणीमध्ये 32 तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शस्त्र परवाने आहेत। मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कुणाच्या सांगण्यावरून बंदुका देण्यात आल्या? 1222 अधिकृत बंदुका वापरणारे आहेत, तर बीडमध्ये अनधिकृत बंदुका वापरणारे किती असतील? वाल्मिक कराडकडे परवाना आहे, पण त्यांच्याच गटातले कैलास फड, निखिल फड या दोघांकडे कोणताही बंदूक परवाना नाही। मी SP नवनीत कावत यांना मेसेज पाठवून त्यांना तात्काळ अटक करण्याचं आवाहन केलं। अरे काय वागणे, पिस्तूल कोणाकडे पिस्तूल आहे? आमच्या पाटण तालुक्यात काय गँग तयार झाल्या? हे गँग्स ऑफ वशेपूरचे सगळं आकाचे सगळे माणसं। इतकं बिभत्सवानं चित्र झाल्यावर जो माणूस अजूनही म्हणतो माझं ऑब्जेक्शन आहे, धनंजय मुंडे साहेबांचं 12 ऑक्टोबरचं जे स्टेटमेंट आहे ते उन्मादाचं स्टेटमेंट आहे। त्यांचे जे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते त्यांच्या हातात पिस्तूल होतं आणि एकाने तर अक्षरशः ओपन फायरिंग करताना जो व्हिडिओ होता तो मी ट्विट केला होता आणि त्याची माहिती मी तिथले जे आत्ताचे नवीन SP आहेत नवनीत कावत त्यांच्याकडे मी ती पाठवली आणि यांच्याकडे ॲक्च्युअल लायसन्स आहे की नाही याची तपासणी करा असं मी त्यांना मेसेज पाठवला। तर हे फॅक्ट आहे की तिथे मोठ्या प्रमाणावर लोकांकडे गन्स आहेत, म्हणजे यांच्या कार्यकर्त्यांकडे, आणि तेच ते हवेत गोळीबार करून तिथे दहशतीचं वातावरण निर्माण करतात। 88 एकर जमिनीच्या सातबाऱ्यावर धनंजय मुंडे आणि कराड यांची नावं आहेत असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। तर जमिनी आणि गुन्ह्याचा कोणताही संबंध नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। बीड हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर निशाणा साधलाय। बीड हत्या प्रकरणात पंकजा मुंडे गप्प का? पंकजा मुंडे वाल्मिक कराड बाबतही काही बोलत नाहीत। दमानिया यांचा सवाल। नाही, मला हा खूप मोठा प्रश्न पडलाय की पंकजा मुंडे या सगळ्या घटनेबद्दल काहीच का बोलत नाहीयेत ना। त्या वाल्मिक कराड विरुद्ध काही बोलतायत, त्यांच्या फॉर पण नाही, त्यांच्या अगेन्स्ट पण नाही, धनंजय मुंडे विरुद्ध नाही, तर पंकजा मुंडे गप्प का आहेत आणि माध्यमांनी त्यांना जाऊन विचारायला हवं। अंबेजोगाईच्या ऊस गावात 88 एकर जमिनीच्या सातबाऱ्यावर मुंडे आणि कराडची नावं। दमानिया यांचा दावा, जमिनी आणि गुन्ह्याचा कोणताही संबंध नाही, पोलिसांच्या तपासात सर्व काही उघड होणार। शिरसाट यांची माहिती। त्यांची जी जमीन आहे पूस या गावामध्ये अंबेजोगाई तालुक्यात आहे, ज्याच्यात 88 एकर जमीन, त्याचे मी डिजिटली सातबारा जे आपण डाउनलोड करू शकतो वेबसाईटवर ना, ते डिजिटली डाउनलोडेड सातबाऱ्यात सरळ सरळ दिसतंय की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचीही नावं त्या सातबाऱ्यावर आहेत। त्यांनी काय दाखवलं मी ते काय पाहिलेलं नाहीये, परंतु जमीन एकत्र असणं वगैरे हा भाग वेगळा आहे, परंतु केलेल्या गुन्ह्याची आणि त्याचा काही संबंध असावा असं मला वाटत नाही। मला वाटतं गुन्हेगाराला आता सरकार पाठीशी घालणार नाही, 1-2 दिवसात हे आरोपी पकडले जाणार आहेत। बीड प्रकरणाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांची टीका। भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। आपण छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून, पण एका खुनाचा कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही, कारण तुमचं जातीचं राजकारण आहे। पण एखादी घटना घडली म्हणजे एकदम बिहारपेक्षा याच्यापेक्षा वाईट आहे असं म्हणण्याचं मला वाटतं कारण नाही।
मुख्यमंत्री मोदयांनी या बाबतीमध्ये अतिशय कडक शब्दामध्ये उत्तरे दिलेलं आहे. जो कोणी दोषी असेल तो किती मोठा असेल त्याला 8 टाका हे त्यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्राची तुलना बिहारशी होऊ शकत नाही. जो कोणी मास्टर माइंड असेल त्याला अटक करू, महाजनांची ग्वाही. सुरेश धस यांनी बीड प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली. धनंजय मुंडे कोण होतास तू, काय झालास तू, असं धस म्हणाले. तर आका 302चे मुख्य सूत्रधार आहेत. हत्या प्रकरणामध्ये त्यांना अटक करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. बीड हत्या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे कोण होतास तू, काय झालाय तू, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना टोला. हत्या प्रकरणावर बोलतानाही धनंजय मुंडेंची स्टाईल बघा. स्टाईलमध्ये चष्मा ढकलतात सुरेश धस यांचा निशाणा. मी म्हणलं ना, धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले. काय होतास तू, काय झालास तू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. परळीहून लोक उठत आहेत, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय. हे माहित होत नाही का एक्स गार्डियन? अहो तुम्ही कोणत्या दुनियेत आहेत, वागत आहे कसं, असं स्टाईल, चष्मा. संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या याला उत्तर देताय तुम्ही मीडियाच्या समोर, आणि तुमची स्टाईल काय आहे धनुभाऊ? आका 302चे मुख्य सूत्रधार, नाव न घेता सुरेश धस यांचा वाल्मिक कराड यांच्यावर निशाणा. आकावर हत्येचा गुन्हा दाखल करा, परळीमध्ये भीषण अवस्था, आरोपीला लवकरात लवकर अटक करा, सुरेश धस यांची मागणी. बाकीचे छोटफोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे, आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत. हे मोकात गेले पाहिजे. मागच्या पालकमंत्र्यांनी पालकमंत्रीपद आणि मंत्रीपद भाड्यानं दिलं होतं. धस यांचा हल्लाबोल. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही. फडणवीस, शिंदे किंवा दादांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं, धस यांची मागणी. गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं, किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. परंतु मला वाटतं हे दोघंही होतील असं मला वाटत नाही. मस्साजोगला जागाता रिसॉर्ट कुणाचा आहे तपासा. शेतकऱ्यांच्या जमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम, धस यांचा आरोप. मस्साजोगला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय, कुणाच्या जागेवर चाललंय, तिथले शेतकरी टाव फोडतायत. ते बीडचा तहसीलदार कोण आहे त्याला जाऊन विचारा ना तुम्ही. त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे. बीडचे तहसीलदार काय झोपा काढतात? बीडमध्ये कुणाचीही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. बीडच्या पालकमंत्री पदावर आम्ही 3 जण बसून निर्णय घेऊ असं फडणवीस म्हणाले आहे. वाल्मिक कराडला अटक करा, गुन्हा दाखल करा आणि बीडचं पालकमंत्रीपद तुम्ही घ्यावं असं आहे की बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा, मी आणि शिंदे साहेब आम्ही ठरवू. त्या संदर्भात ते कोणी घ्यावं, कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू. पण बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. माझ्या वडिलांची जशी हत्या झाली त्याप्रमाणेच आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखांनी केली आहे. आम्ही आजही दहशतीमध्ये आहोत, आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी सुद्धा वैभवी देशमुख यांनी केली आहे. यांना तर एवढंच वाटतं की जसे माझ्या वडिलांचे हाल झाले तसे त्या आरोपींचे पण झाले पाहिजेत, कारण की त्यांना पण ज्या वेदना माझ्या वडिलांना झाल्या तर त्यांना पण झाल्या पाहिजेत. की दुसऱ्यांना वेदना दिल्यावर हे कसं वाटतं ते त्यांना पण समजलं पाहिजे. काँग्रेसचे नेते अमित देशमुख काल आले होते. त्यांनी तुझ्या सुरक्षेची आणि कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी केली. तुम्ही कुटुंब जे आहेत सुरक्षित नाही आहोत? सुरक्षित म्हणजे तसं तर फक्त एक भीती आहे आमच्या मनात की हे जे आज घडले ते नंतर घडू नये, याच्यासाठी आम्ही संरक्षण मागतोय.
भुजबळांची नाराजी हा एक गेम प्लॅन तर नाही ना. नाराज झाल्याचं दाखवून भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शंका अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दमानिया कोणताही आरोप करतात असा पलटवार सूरज चव्हाण यांनी केलाय. भुजबळांची नाराजी हा एक गेम प्लॅन तर नाही ना. नाराज झाल्याचं दाखवून भुजबळ हे भाजपात प्रवेश करतील असं वाटतंय असं अंजली दमानिया म्हणाल्या. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अंजली दमानिया काहीही बोलतात असं उत्तर सूरज चव्हाणांनी दिलंय. एक शंकेची पाल चुकचुकते की हे सगळा एक गेम प्लॅन तर नाही ना. एक ओबीसी नेता भाजपमध्ये हवा म्हणून कदाचित हे एक छान नाटक रंगवलंय. कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी भाजपत जावं असं दाखवतील आणि नंतर त्यांना फडणवीस आपल्या पक्षात घेतील. अंजलीताईचं काम फक्त प्रसिद्धीसाठी असतं. त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून घेतात पण त्या नाहीत हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी जी ट्विट केलेले, त्यांनी जे आरोप केलेले हे फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून भुजबळ नाराज असतानाच अजितदादांनी एक सूचक विधान केलंय. आमदार रुसला समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही असं अजित पवार म्हणतात. हा एक 237 त्याच्यावर हा रुसला हा फुगला याला त्या ठिकाणी त्याची समजूत काढा असं काही सुरेशराव घुले यावेळेस करावं लागणार नाही. भुजबळ फडणवीसांना भेटायला जातात पण अजित पवारांना भेटत नाही. भेटीचा राजकीय अर्थ काय घ्यायचा असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय. फडणवीसांनी राजकारणासाठी कुणाचा वापर केला नाही असं उत्तर दरेकरांनी दिलंय. छगन भुजबळांनी जे सांगितलं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आता अजितदादावर ते नाराज आहे. त्यांना फडणवीस भेटायला जातात, अजितदादा भेटायला जात नाही. याच्यातून राजकीय अर्थ काय घ्यायचा की मागच्या काळामध्ये आपण म्हणत होतो की फडणवीसांनी भुजबळांना सगळे आंदोलन करायला लावले. सत्य आहे असं समोर येतंय ना, असं त्याचा अर्थच आहे ना. छगन भुजबळांचा वापर करण्या एवढे ते काय दुधखोळे किंवा छोटे नेते नाही आहेत. आणि देवेंद्रजींनी आयुष्यामध्ये त्या ठिकाणी कोणाचा वापर करून राजकारण केलं नाही. देवेंद्रजींची सर्वसमावेशक भूमिका असते आणि त्याच्यामुळं सर्वांना सोबत घेत पुढे जावं अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. जाहीरपणे नाराजी व्यक्त करू नये, सर्वजण संघटनेचे पाईक आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तो माणूस आहे म्हणजे त्याला सगळ्या भावना आहेत. त्याच्यामध्ये मिळालं नाही त्यामुळे नाराजी ही पण एक भावना आहे. ती त्याने व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही. ती त्याने जाहीरपणे व्यक्त करू नये. पण कधी कधी असं तुम्ही कोणीतरी त्याला फार तयारी जर नसता विचारलं तर तो पटकन बोलून जातो की हो मला मिळाला होत वगैरे. नाराज छगन भुजबळ हे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ ही आपली भूमिका मांडतील. पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री संजय शिरसाट ऍक्शन मोडवर आले. छत्रपती संभाजीनगर मधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला शिरसाटांनी अचानक भेट दिली. यावेळी बिअरच्या बाटल्या, तुटलेल्या खिडक्या पाहून शिरसाट चांगले संतापले. पदभार स्वीकारल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट ऍक्शन मोडवर. संभाजीनगरमधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला शिरसाट यांची अचानक भेट. यावेळी संजय शिरसाट यांना वसतिगृहात कपाट उघडताच बिअरची बॉटल दिसली. निकृष्ट दर्जाचं जेवण, अस्वच्छ टॉयलेट, तुटलेल्या खिडक्या पाहून शिरसाट संतापले. यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. आता किती 2 आहेत सर. 2 ते कुठे ते निकाळे मॅडम आहेत आणि एक डनसावंत मॅडम आहेत. हां आणि ते निकाळे मॅडम आरती वृत्ती उतरायची त्यांची कुठे त्या आहे वाटतं आहे. अच्छा अच्छा मी येतो त्यांना म्हणा भेटायला येतो. हा गुच्छ घेऊन. लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना? सांगा त्याला. हे असं पाहता तुम्ही लोक? थोडी तरी लाज ठेवा ना. थोडी तरी राहून दाखव बरं. एक दिवस इथं राहून दाखव. मस्ती करायला पाहिजे तुम्हाला. फक्त पैसे खायचेत का त्यात आणखीन काही? थेट कारवाई करणार असल्याचा इशारा संजय शिरसाट यांनी दिला. तुम्ही कधी येत असा इकडे? मी 10:30 येते सर इथे संध्याकाळपर्यंत. का अवस्था का अशी? सर दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवलेला आम्ही. कधी पाठवलाय? 2-2.5 वर्ष होत आहेत. दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून 2.5 वर्ष झाले म्हणतात. मग काल आज पेपरला बातमी आली 2.5 कोटी तुम्हाला मंजूर आहे. ते कसले आहेत? ते ह्या दुरुस्तीचे आहेत सर. मग ते कुठे आहेत? प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली सर जुलै 2024 ला, परंतु निधी अद्याप प्राप्त झाला.
ती अशी यांची अवस्था आहे. म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यांचा गय केले जाणार नाही, यांच्यावरही कारवाई केली जाईल. वसतिगृहात जनावरं देखील राहणार नाहीत अशी अवस्था संजय शिरसाट यांनी खडसावलं. आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे, एक मॅडम 2-4 दिवसापासून सुट्टीवर आहे. एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे माहीत असून सुद्धा आतापर्यंत ती आलेली नाही. आणि मी जे हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथं एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे. संजय शिरसाट वसतिगृहात गेले ते चांगलं, दम देऊन समस्या सुटणार नाही, अंबादास दानवेंचा टोला. त्यांनी गेलं चांगलं केलं, पण तो दम देऊन काम संपणार नाही. आठवड्याभरात त्यांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी होती का? पुन्हा 1 आठवड्याने त्यांनी करावी किंवा तुम्ही तरी करावी. म्हणजे मंत्र्यांचं किती अधिकारी ऐकतात हे आपल्याला